आमटीचं सामान काढून ठेवले मी। होळीचा सण आहे आज। पुरण पण शिजवून घेतलंय। गच्च भरलाय डबा। बरीचशी तयारी केली मी स्वयंपाकाची। हळूहळू पोरं येतील आता 2 वाजता। ह्याच्यात डाळ होती हरभऱ्याची, कीड लागली होती, डबा घासलाय मी। पिचकाऱ्या आहेत ह्या। किती झालते ह्याच्यात जरशे निघून गेले आता सगळे। जोडवे काढून ठेवले होते मी। 7-8 दिवस झालं माझ्या पायाला बोटाला इन्फेक्शन झालतं। जोडवे घालायचे मला आता। जखम बरी झाली, खाज यायची। पुरण बनवून घेतलंय मी। पूर्ण पाणी आटलं होतं तर मी याच्यातलंच पुरण काढून थोडंसं पाणी टाकलंय। आमटी कशी होती काय माहित आता। पुरण पात्रातून काढले मी। 1 वाजलाय आता। पोरं यायचा टाइम झालाय। शाळा सुटली आता त्यांची, येऊस तर 2 वाजतात। होळी आहे आज तर सण असल्यामुळे पोरायला काही सुट्टी नाही। पोराच्या पप्पाला सुट्टी आहे तर ते घरीच होते। तर सकाळपासून आवराआवरीची तयारी। स्वयंपाक केला मी बऱ्यापैकी। अर्धा स्वयंपाक केलाय, अर्धा संध्याकाळी करणार आहे गरम गरम 6 वाजता। आमच्या गावाकडे दिवस मावळतं होळी पेटवतात, पुरुष पेटवतात आणि इथं 8:30-9 वाजतात होळी पेटवायला। सोसायटीमधल्या सगळे जणी जमतात, सगळे असतात, लहान मोठे माणसं सगळे। तर पोरं गेल्या वर्षीपासून पाठीवर अडकवायची असते ना टँक, तशी पिचकारी मागत होते। त्याला बंद असते, कोणाची तरी बघितली होती त्यांनी दुसऱ्या पोरांची, तर आम्ही त्यांना घेऊन दिली नाही, लहान होते। तर ह्या वर्षी त्याच्या पप्पाला म्हणलं तर त्यांनी 2 आणल्यात। आम्ही दोघात कधी एकच वस्तू घेतो। एक समजदार आहे जरा, एकाला कंटाळा आला की दुसरा घेतो त्याची वस्तून खेळतो। तर त्यांचं बघून आनंद होतोय। लहानपणीचे दिवस आठवतात आम्हाला आता आमचे। आम्हाला कलर बिलर काही नसायचं, आम्ही पाणी खेळायचो। पिचकारी पण नसायची। माझ्या 2 भावाला, एक मोठा आहे आणि एक लहान आहे, त्याला दोघांना पण असायची। ते लाडाचे होते, मी मधली असल्यामुळे मला काहीच भेटायचं नाही। पिचकारी आणल्यावर त्याचे पप्पा म्हणत होते आपण खोलून बघू चलतात का ती। त्यांना सांगितलं पोरं आल्यावर खोलू आपण, त्यांना काय वाटतंय आल्या बघून। मला बघायचंय त्यांना, 2 वर्षापासून मागत होते ते। कोणतीही वस्तू मागितली की लगेच भेटली ना त्याचं महत्त्व राहत नाही। त्याच्यामुळे मी पोरांना जे मागतील ते लगेच देत नाही मी। बघू आल्यावर आता ते किती आनंद होतोय त्यांना। ते दोघांना 2 आणलेत ह्यावेळेस। बघू, एक मजा करणार आहेत आता दोघं पण। सगळ्या घरात पाणी होणार आहे आल्यावर, फुगे। 2 दिवस आता मला तेवढंच काम आहे, साफसफाईचं, आवराआवरी, पाणी पुसून घ्यायचं। कृष्णासाठी एक सरप्राईज आहे। अरे तू तर होळी खेळून आलास, मी तर बघितलं नव्हतं तुझ्याकडं।
कुणी लावला कलर? इकडे ये बघू. कुणी लावला? गुलाबी, पिवळा. हो ना. दीदीवर बी थापलाय. हो ना रे, कसं कळत नाही बाबा, घेतलंच नाही काहीच. आता घेऊ तू. काळ मीठ होतं ना. आहे ना, हे टाकून हे जरा भारी दिसते, थोडं टाकायला. कसं गेला आजचा दिवस? नाकात बूट घाल नाही, तोंड धुवून ये जा. ते कलर हा कलरचं तोंड धुवून आलास का तू? तुला गेल्या वर्षीची पिचकारीवर भागन ना. आणि कलर होय रे, कलर होय रे, ह्या पिचकारीवर भागन का तुझं? बाहेर कुठे गेलात? इकडे या. काय कसं वाटलं तुला? आवडलं? कुठालच्या? होय, चहाच्याकडे बघितले तू? नजरच ठेवून वाटत काय की तुम्ही? आवडली? आपण काय करू, एक वापस करू. एक वापस करू. दोघात एक बास ना. दोघात एक बास ना. रुसलास तू तर. दोघ जण बारी बारीने खेळा ना. एक जण पाणी भरा आणि एक जण कलर मारा. हा, एक परत करून देऊ, नाहीतर एक रानूला देऊन टाका. एक परत करू. हा, नको करायची, नको ना करायची परत. नाही ना, नाही नाही नाही, परत नाही करायची. उगं म्हणलं मी. आवडली? मला देशील? खुश? इकडे बघ. हॅपी? खोलून दाखव आता. पाणी भरा एकदा. मला काम न ग का घरातलं पाणी पुसायचं? हा, खोल. बाथरूम मध्ये खेळतो कशाचा? किती रुपयाची विचारली नाही? होय, किती बाबा? 1 लिटर भर पाणी बसन. ते फवाऱ्याचा पंप नसतो का? फवारा मार. मला अडकून दाखव. मला पाठीवर अडकून दाखव. दप्तरासारखीच आहे बाबा, मोठीच्या मोठी. मला असले आनंद झालाय बाबा तुझ्यापेक्षा. हा, जा आता पाणी भरून एकदा बघा. घसरून पडत घसरून पडत ना. दगड आहे बाथरूम मध्ये. चालतात ना चांगल्या? आवडल्या? चांगल्या चालतात का? कुणा कुणाला भिजवायचं आता? ए मलाच. इकडं मोबाईलवर पाणी नको, घरात पाणी होईल सगळे. हा बस आता चला. दीदीला तोंड धुवा द्या, दीदीला कलर लागलाय तोंडाला. चला बाहेर या. अशी कलर कलर अशी ठेवायची आणि अशी पांगवायची. उद्या होळी ना, धुलीवंदन. हा, नाही तर आज रात्रीच काढतो की. रात्री नसती, संध्याकाळी नसती, सकाळी असती. आज सकाळीच विसरली काढायला. बघ छान कलर येतो, डार्क डार्क कलर येतो.
मस्त आहे रे. उद्या काढशील ना? हा. तू काढ. एकच टाकायची. हा कोणता कलर आहे सांग? पर्पल. पर्पल आहे. हा. मी तर जांभळा म्हणते त्याला. पण इंग्लिश मधून पर्पल बोलते. इंग्लिश तर नाही येत मला. तुला कसं काय येतं इंग्लिश? तुला माहित नाही आम्ही इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये. मला माहितच. मराठी शाळेत जात होते मी तर. बघ ना भिजलेली पॅन्ट मागून. धुवायला कसं होतं एवढ्या मोठाल्या पॅन्टी घाली तर जीन्सच्या सारखं सारखं. काढ बरं ह्याच्यातली पांढरी रांगोळी. त्याला दुसरी एखादी भरणी करावं लागेल. ठेव झाकून आता. ही आणि ही एका भरणीत ठेवतो. ठेव याच्यात. ही अगोदर ठेव खाली. हा चला लावते मी नंतर. आमटीचं सामान भाजून घेतले मी. हे मला आता मिक्सरमधून काढायचे. संध्याकाळचे 6 वाजले ते आता. तयारी करायची पटकन 1 तासामध्ये पुरणपोळी. मी फक्त पापड तळणार आहे. थोडीशी तळण नाही काढणार जास्त. तिखट आमटी करणार आहे मी. जास्त पण नाही तिखट, मीडियम. उन्हाळा चालू झाल्यामुळे तिखटाचा त्रास व्हायला लागला. तर तिखट कमी केलं आम्ही खायचं. पिचकाऱ्या आणल्यात तर पोरांनी परेशान केलं दिवसभर. सारखं बाथरूममध्ये पळते पाणी खेळायला. ताजा मसाला केलाय मी दरवेळेस गावाकडून आणल्याच वापरत असते. ह्यावेळेस ताजा केलाय पूर्ण. येळवणीच नव्हतं शिल्लक राहिलं. पूर्ण डाळ कोरडी पडली होती माझी कुकरमधली. डाळ वाटून घेऊन त्याच्यात पाणी टाकले मी. आता कशी आमटी होती काय माहिती. मिक्सरच्या भांड्याला काहीतरी झालं बहुतेक. पॅक झाले. फिरणं गेलं हे. मला कृष्णाने सांगितलंय आज माझ्या आवडीची साडी घाल. तिच्या आवडीची साडी घालायची आज. कृष्णा साडी काढ बरं कपाटातली. कोणती घालू तर सांग मला. ते बघ त्याने काढले. ती घालायची. ही तर त्या दिवशीच घातली होती. हिचा कलर कोणता आहे?
ग्रीन आहे काही ग्रीन नाही बाळा. तू सांग कोणता कलर आहे? पर्पल. पर्पल पण नाही. ब्लू. असं नाही बोलायचं कृष्णा. हळद आहे. थांब जरा. जास्त भरपूर मी आरू एवढी होते तेव्हा पुरणपोळी येत होती मला तेव्हापासून. अर्जुन तुझी ड्रॉइंग आण बघू. दोघांपैकी कुणाच चांगली आली सगळ्यात? माझी. दाखव. हा अर्जुनची चांगली आली, कृष्णाची पण चांगली आली. दीदी मी कलर केलाय. ही आरुनी काढली. काय माहिती हिचा नंबर येतोय का नाही. बक्षीस ठेवलंय. राधा कृष्ण आहेत, कलर लावतात एकामेकाला. कृष्ण राधाला कलर लावतात. चला बक्षीस भेटन का रे आपल्या दिदूला? मी तयारी केली आता खाली जायचंय होळीची पूजा करायला. गरम होतंय. ताट पण तयार आहे. शोधायला